विदर्भ पूर्वी काँग्रेसचा बालेकिल्ला होता, पण भाजपने शिवसेनेच्या मदतीने या भागावर आपली पकड मजबूत केली। 2014च्या विधानसभा निवडणुकीत भाजपने या भागातील 66 पैकी 40हून अधिक जागा जिंकल्या होत्या। याशिवाय लोकसभा निवडणुकीमध्ये सुद्धा घवघवीत यश मिळवलेलं होतं। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये सुद्धा भाजपने मुसंडी मारली होती। त्यामुळे विदर्भ काँग्रेसचा समजला जाणारा बालेकिल्ला भाजपचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जाऊ लागला। 2019च्या निवडणुकीत विदर्भातल्या 10 जागांपैकी 9 जागांवर भाजपने विजय मिळवला होता, पण यावेळी अवघ्या 2 जागांवर भाजपला यश मिळवता आलंय, तर काँग्रेसने मात्र जोरदार कमबॅक केलंय। त्यामुळे विदर्भासारख्या बालेकिल्ल्यात भाजपचा पराभव का झाला? भाजपचे राज्याचे नेते व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे असे सर्व दिग्गज नेते विदर्भातले असून देखील विदर्भात भाजपचं पानिपत का झालं, हेच आपण या व्हिडिओतून जाणून घेऊ। नमस्कार, मी माधुरी कुमकर, फॉर द पीपल न्यूज मध्ये आपलं स्वागत। व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी आपण फॉर द पीपलला सबस्क्राइब, लाइक व फॉलो जरूर करा। भारत दुनिया का सबसे बड़ा लोकतंत्र और एनएलसी भारत देश का सबसे बड़ा गैर राजनीतिक मंच। शक्तिशाली लोकतंत्र के लिए राहुल कराट का सार्थक कदम। मुंबई में हुआ ऐतिहासिक प्रथम राष्ट्रीय विधायक सम्मेलन। विदर्भात लोकसभेच्या एकूण 10 जागा आहेत। यापैकी भाजपने 7 जागा लढवल्या होत्या आणि 3 जागा मित्रपक्ष म्हणजे शिंदेंच्या शिवसेनेसाठी सोडल्या होत्या। भाजपने लढवलेल्या जागांमध्ये नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा गोंदिया, अमरावती, वर्धा आणि अकोला अशा 7 जागा होत्या। 2019 मध्ये अमरावती, चंद्रपूर वगळता सर्व जागा भाजपकडे होत्या। नागपूरमध्ये पक्षाचे वरिष्ठ नेते नितीन गडकरी, चंद्रपूरमधून विद्यमान मंत्री सुधीर मुनगंटीवार यांना रिंगणामध्ये उतरवलं होतं। याशिवाय भंडारा गोंदिया, गडचिरोली, वर्धा येथून विद्यमान खासदारांना उमेदवारी देण्यात आली होती। अकोल्यामध्ये अनुप धोत्रे तर अमरावतीमधून नवनीत राणा यांना संधी देण्यात आली होती। या 7 पैकी नागपूर आणि अकोला या 2 जागा वगळता 5 जागांवर भाजपचा पराभव झालाय। नागपुरातून नितीन गडकरी विजयी झालेत। नितीन गडकरींना 6,55,027 इतकी मतं मिळाली आहेत। नितीन गडकरींनी काँग्रेसच्या विकास ठाकरेंचा 1,37,603 इतक्या मतांनी पराभव केलाय, तर विकास ठाकरेंना 5,17,424 मतं मिळाली आहेत। अकोल्यामधून अनुप धोत्रेंनी 4,57,030 इतकी मतं घेत काँग्रेसच्या अभय पाटील यांना 40,626 मतांनी पराभूत केलंय। अभय पाटलांना 4,16,404 मतं मिळाली आहेत। या 2 जागा सोडल्या तर चंद्रपूरमधून काँग्रेसच्या प्रतिभा धानोरकर विजयी झाल्यात। प्रतिभा धानोरकरांनी 7,18,410 इतकी मतं घेत भाजपच्या सुधीर मुनगंटीवार यांचा 2,60,406 इतक्या मोठ्या मताधिक्याने पराभव केलाय। मुनगंटीवारांना 4,58,004 एवढी मतं पडली आहेत। गडचिरोलीमधून काँग्रेसचे नामदेव किरसान विजयी झालेत। किरसान यांनी 6,17,792 मतं घेत भाजपच्या अशोक नेतेंचा 1,41,696 इतक्या मतांनी पराभव केलाय। अशोक नेतेंना 4,76,096 मतं पडली आहेत। तर भंडारा गोंदियातून काँग्रेसचे प्रशांत पडोळे विजयी झालेत। पडोळेंनी 5,87,413 मतं घेत भाजपच्या सुनील मेंढेंचा 37,380 इतक्या मतांनी पराभव केलाय। सुनील मेंढेंना 5,50,033 इतकी मतं मिळाली आहेत। तर अमरावतीमधून काँग्रेसचे बळवंत वानखेडे विजयी झालेले आहेत। त्यांनी 5,26,271 मतं घेत भाजपच्या नवनीत राणांना 19,731 मतांनी पराभवाची धूळ चारली आहे। नवनीत राणांना 5,06,540 मतं मिळाली आहेत आणि वर्ध्यातून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अमर काळे विजयी झालेत। अमर काळेंनी 5,33,106 मतं घेत भाजपच्या रामदास तडस यांचा 81,648 मतांनी पराभव केलाय। रामदास तडस यांना 4,51,458 मतं मिळाली आहेत। आता उरलेल्या 3 जागांवर काय झालं ते देखील पाहूयात। यवतमाळ वाशिममध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचे संजय देशमुख विजयी झालेत। संजय देशमुख यांनी 5,94,807 इतकी मतं घेत शिंदेंच्या शिवसेनेच्या राजश्री पाटील यांचा 94,473 मतांनी पराभव केलाय। राजश्री पाटील यांना 5,03,34 एवढी मतं मिळाली आहेत। रामटेकमधून काँग्रेसचे श्यामकुमार बर्वे विजयी झालेत। त्यांना 6,13,025 एवढी मतं मिळाली आहेत। बर्वेंनी शिंदेंच्या शिवसेनेच्या राजू पारवेंचा 76,768 मतांनी पराभव केलाय। राजू पारवे यांना 5,36,257 मतं मिळाली आहेत। आणि बुलढाण्यातून शिंदेंच्या शिवसेनेचे प्रतापराव जाधव विजयी झालेले आहेत। त्यांना 3,49,867 एवढी मतं मिळाली आहेत। प्रतापराव जाधव यांनी शिंदेंच्या शिवसेनेच्या नरेंद्र खेडेकरांचा 29,479 मतांनी पराभव केलाय।
नरेंद्र खेडेकर यांना 3,20,388 मतं मिळाली आहेत। एकंदरीत हा निकाल पाहिला तर भाजपच्या बालेकिल्ल्याला काँग्रेसने सुरुंग लावला आहे। एकट्या काँग्रेसने 10 पैकी 5 जागा जिंकलेल्या आहेत, तर महाविकास आघाडीचा विचार करता 10 पैकी 7 उमेदवार या ठिकाणी निवडून आलेले आहेत। भारतीय जनता पार्टीची केंद्रात आणि राज्यामध्ये सत्ता आहे। राज्याचे नेते व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे असे सर्व दिग्गज नेते विदर्भातले असून देखील विदर्भात भाजपचं पाणीपत का झालं हा प्रश्न आता उपस्थित होतोय। याबरोबरच पक्षाचं भक्कम पाठबळ, निवडणूक जिंकण्यासाठी आवश्यक सर्व साधन सामग्री आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं नेतृत्व असताना भाजपला विदर्भात अपयश आलंय हे सुद्धा लक्षात घेतलं पाहिजे। भाजपमध्ये प्रत्येक जिल्ह्यात नेत्यांमध्ये मतभेद आहेत। पक्षात अनेक ज्येष्ठ नेते असून त्यांना महत्त्व दिलं जात नाही, निर्णय प्रक्रियेत सहभागी करून घेतलं जात नाही। त्यामुळे अनेकांनी यावेळी निवडणुकीत फक्त दिसण्यापुरतंच काम केलं का हा सवाल या निकालातून उपस्थित होतो। उमेदवारी देतानाही चुका झाल्या। चंद्रपूरमधून पक्षाचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांची लोकसभा निवडणूक लढण्याची इच्छा नव्हती, पण त्यांना रिंगणामध्ये उतरवण्यात आलं। तर अमरावतीत नवनीत राणा यांना उमेदवारी देण्यास स्थानिक नेत्यांचा विरोध होता, पण त्याकडे दुर्लक्ष करण्यात आलं आणि त्याचा परिणाम या दोन्ही जागा पक्षाला गमवाव्या लागल्या। तसंच ऐन निवडणुकीच्या काळामध्ये सोयाबीन आणि कापसाचे भाव पडले, त्यामुळे शेतकरी कमालीचा नाराज होता आणि ही सगळी नाराजी दिसूनही महायुतीकडून फारशी हालचाल झाली नाही। पंतप्रधान मोदी हाच प्रचारातील प्रमुख मुद्दा होता, त्यामुळे बाकी काही करायची आवश्यकता नाही असा भ्रम कार्यकर्त्यांच्या मनामध्ये निर्माण झाला। प्रत्यक्षात ज्या 3 ठिकाणी मोदींच्या सभा झाल्या तिथे पक्षाला पराभव स्वीकारावा लागलाय। भाजपच्या तुलनेत महाविकास आघाडी विदर्भात एकसंघ होती, कुठेही मोठी बंडखोरी नव्हती। विदर्भात यावेळी काँग्रेसच्या बाजूने सुप्त लाट होती, त्यामुळे डमी उमेदवार अशी ओळख निर्माण झालेले प्रशांत पडोळे सुद्धा भंडारा गोंदियातून निवडून आले। ओबीसी, दलित, आदिवासी, मुस्लिम ही मतं विदर्भात नेहमीच निर्णायक ठरतात। यावेळी हा वर्ग एक गठ्ठा महाविकास आघाडीकडे वळला, त्यामुळे पुन्हा एकदा विदर्भ हा काँग्रेसचा गड असं चित्र या निकालातून निर्माण झालंय। विदर्भातील या निकालाविषयी तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंटमध्ये जरूर कळवा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी फॉर द पीपलला सबस्क्राईब करायला विसरू नका।